लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात बोलठाण परिसरात रस्त्यांचा विकास, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोलठाण परिसरात रस्त्यांची दुरावस्था पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच ओळखणे कठीण झाले आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला विकास हेच बोलठाण परिसरातील रस्त्यांचे ज्वलंत उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की घाटमाथ्यावर वसलेल्या बोलठाण परिसरात अनेक रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। नांदगाव बोलठाण मार्गे छत्रपती संभाजीनगर हा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी वापरला जातो। बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजारामुळे येथे वाहनांची सतत वर्दळ असते। त्यातच पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांनी दैन्यदशा ओढवली आहे। बोलठाणपासून रोहिले बुद्रुक, खामगाव, खारीकृहत, लघुसिंचन तलाव या मार्गावरील रस्त्यांची अवस्था तर अत्यंतच दयनीय आहे। वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून तातडीच्या प्रसंगी रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवणे अशक्यप्राय झाले आहे। 15 मिनिटांचा प्रवास आता अर्धा ते 1 तास घेत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। या रस्त्यांची दुरावस्था तातडीने लक्षात घेऊन बोलठाण, रोहिले बुद्रुक, खारीकृहत, लघुसिंचन तलावापर्यंतचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी तात्काळ दुरुस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.